नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये गोपाळचं शौर्य ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण गोपाळचे शौर्य हा लेसन एक्सप्लेन केलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला आहे शब्दजाल पूर्ण करा. गडाचा प्रदेश असा दिसतो. आता गडाचा प्रदेश कसा दिसतो, क्वेश्चन काय विचारले, पावसाळ्यात कसा दिसतो आणि उन्हाळ्यात कसा दिसतो. तर पावसाळ्यात पाचूचा वाटतो. पाचू काय आहे तर एक प्रकारचं रत्न आहे जे हिरव्या कलरचं असतं, त्याला एमराल्ड म्हणू शकतो. उन्हाळ्यात कसा दिसतो तर उन्हाळ्यात गडावरती वाळलेला पाला आणि पाचोळा दिसतो. त्याच्यानंतर सेकंड आहे गडाचा भव्य परिसर पाहणारे. आता गडाचा जो भव्य परिसर आहे, जो एरिया आहे, हे कोण कोण बघत होतं तर विद्यार्थी आणि शिक्षक, टीचर्स आणि स्टुडंट्स. त्याच्यानंतर आहे चौकटी पूर्ण करा. गडाच्या पायथ्याशी असलेल्या नदीचं नाव. गडाच्या पायथ्याला कुठली नदी वाहत होती तर तिचं नाव आहे मंदाकिनी. 12 महिने हिरवेगार असलेले. 12 महिने काय हिरवेगार होते तर म्हणजे गडाच्या बाजूला, नदीच्या बाजूला जी शेतं होती ती शेतमुळे 12 महिने म्हणजे ऑल 12 मंथ्स ते हिरवेगार होते. त्याच्यानंतर आहे रानमेव्याची झाडे यांनी लदबदलेली असतात. रानमेवा म्हणजेच काय तर त्याला वाईल्ड फ्रुट्स म्हणतात, जे जंगलातनं मिळणारी फळं असतात. ती कोणती तर मोसमी फळभाराने. मोसमी म्हणजेच काय तर सिझनेबल जे फ्रुट्स असतात त्याने भरलेली असतात. त्यानंतर आहे गडाचे नाव. आता गडाचं नाव काय होतं तर कर्णागड. शाळेचं ठिकाण कुठून यांची सहल किंवा पिकनिक आली होती तर मोहदीवरून आली होती, म्हणजे त्यांच्या शाळेचं ठिकाण काय होतं तर मोहदी. त्यानंतर आहे स्वमत, म्हणजे तुमचा पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला आणि का ते लिहा. हे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, पण मी इथे जे डायजेस्टमध्ये आन्सर आहे ते सांगणार आहे. गोपाळचा पहिला गुण म्हणजे तत्परता व तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता. आता गोपाळचा पहिला गुण जर सांगायचा झाला तर काय होता तर तत्परता, म्हणजे लगेच त्याचं डोकं चाललं, लगेच त्याने ॲक्टिव्ह होऊन म्हणजे जो निर्णय घ्यायचा होता. तात्काळ म्हणजे लगेच निर्णय घेण्याची जी क्षमता होती, जी क्वालिटी होती. कारण आग पाहिल्या त्याने तत्परतेने बस थांबवायला सांगून आग विझवण्यासाठी बसमधून उडी मारली. म्हणजे जेव्हा त्याने लगेच आग पाहिली, जसं आग बघितल्या त्याने लगेच बस ड्रायव्हर जे होते त्यांना बस थांबवायला सांगितले आणि जी आग होती ती विझवण्यासाठी त्याने त्या गाडीमधून उडी पण मारली. गोपाळचा आणखी मला एक आवडलेला गुण म्हणजे त्याचं धाडस, त्याचं जे डेअरिंग होतं ते. त्याने एकट्याने सुरुवातीला आग विझवण्यासाठी धडपड केली. म्हणजे त्याने कोणाची वाट बघितली का कोणी येईल मग मला मदत करेल, तर नाही, त्याने एकट्याने सुरुवातीला आग विझवायला सुरुवात पण केली होती. विझवण्याची धडपड म्हणजे जी काही त्याची म्हणजे त्याचा ट्राय होतं, त्याचं जे काम करण्याची पद्धत म्हणजे धडपड, त्याला असं वाटत होतं की ही आग विझली पाहिजे, त्याच्यासाठी तो ज्या पद्धतीने काम करत होता. संकटाचा मुकाबला करण्याचे अतुलनीय धैर्य त्याच्याकडे होते. म्हणजे जर समजा कोणतं संकट आलं तर त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे, हा एक गुण त्याच्याकडे होता. गोपाळने गाजवलेल्या शौर्यामुळे झाडे वाचली आणि त्याने जे धाडस दाखवलं होतं त्याच्यामुळे झाडं वाचली. तसेच गुरे व माणसे यांचेही जीव त्याने वाचवले. आणि फक्त झाडच वाचवली का तर नाही, त्याच्यासोबत गुरांचा आणि त्या माणसांचा म्हणजे जे गुराखी होते त्यांचा सुद्धा जीव त्याने वाचवला होता. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने आन्सर लिहू शकता. त्यानंतर आहे कारणे लिहा. आग आटोक्यात आली कारण. आग का कंट्रोलमध्ये आली, कारण अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर पाण्याचा मारा केला. म्हणजे जेव्हा फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या तेव्हा त्यांनी त्याच्यावरती जे पाणी मारलं त्यामुळे आग काय झाली तर कंट्रोलमध्ये आली. सर्वांचे चेहरे उजळले, सगळे खुश झाले का, कारण आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली होती आणि आग जी आहे ती पूर्ण कंट्रोलमध्ये येऊन शांत झाली होती, त्यामुळे सगळ्यांचे चेहरे उजळले किंवा सगळेजण खूप खुश झाले होते. त्यानंतर आहे चौकटी पूर्ण करा. निराश झालेले. कोण निराश झालं होतं तर शिक्षक. या गावातून अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. तर अग्निशामक दलाच्या गाड्या कुठून आल्या होत्या तर नरखेड, जो जिल्हा होता नरखेड, तिथून आल्या होत्या. अग्निशामक दलाच्या गाड्याची संख्या म्हणजे किती गाड्या आल्या होत्या तर 2. त्यानंतर आहे नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय. हे तुमचं पर्सनल रिस्पॉन्स असणार आहे, तुमचं स्वमत असणार आहे. हे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे. आपत्ती म्हणजे काय, संकट. आता आपत्ती म्हणजे काय तर आपत्तीला म्हणतात डिझास्टर आणि संकट म्हणजेच काय तर क्रायसिस. निसर्गातील घटकांमध्ये उलथापालथ होऊन जे संकटाची परिस्थिती येते त्याला नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात. म्हणजे नेचरमध्ये जे चेंजेस होतात आणि जे संकटाची परिस्थिती म्हणजे सिच्युएशन तयार होते तेव्हा त्याला काय म्हणतात, नैसर्गिक आपत्ती म्हणजे नॅचरल डिझास्टर म्हणतात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काय काय येऊ शकतं, भूकंप होणे. भूकंप म्हणजे काय तर अर्थक्वेक होणं, ढगफुटी होणं
होणं म्हणजेच काय तर क्लाउड ब्रस्ट होणं. अवर्षण म्हणजे काय तर ड्राफ्ट पडणं म्हणजेच काय तर दुष्काळ पडणं. अतिवृष्टी होणे म्हणजे खूप पाऊस पडणं म्हणजेच काय तर हेवी डाऊनपोर होणं. नदीला पूर येणं म्हणजेच काय तर फ्लोड इन अ रिव्हर म्हणजे नद्या भरून वाहतात तेव्हा त्याला पूर येतो असं म्हणतात. कडा कोसळणं, आता कडा कोसळणं म्हणजेच काय तर लँडस्लाईड किंवा रॉकफॉल, जेव्हा म्हणजे ह्याच्यावरून दरड कोसळते किंवा दगडं वगैरे वाहिली जात. कडा कोसळणं म्हणजे जसं की घाटामध्ये एखादी दरड कोसळली आहे किंवा काय असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला काय म्हणतात तर लँडस्लाईड किंवा रॉकफॉल म्हणू शकतो. सो ह्या काय झाल्या नॅचरल डिझास्टर म्हणजे ह्या निसर्गामध्ये चेंजेस झाल्यामुळे होतात. तर आहे माणूस आपल्या चुकांमुळे जे संकट ओढवून घेतो त्यास मानव निर्मित आपत्ती म्हणतात. म्हणजे माणूस स्वतःच्या चुकांमुळं जे प्रॉब्लेम्स क्रिएट करतो त्याला काय म्हणतात तर मानव निर्मित आपत्ती म्हणजेच मॅनमेड डिझास्टर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय येणार आहे वारेमाप जंगलतोड, त्याला काय म्हणतात तर डिफॉरेस्टेशन म्हणजे जे जंगलांची तोड चालू आहे, झाडांची जी तोड चालू आहे. वायू प्रदूषण म्हणजेच एअर पोल्युशन. जलप्रदूषणचं येणार आहे वॉटर पोल्युशन. ध्वनी प्रदूषणचं येणार आहे नॉईज पोल्युशन किंवा साऊंड पोल्युशन. अंधश्रद्धा म्हणजेच काय तर सुपरस्क्रिप्शन किंवा ब्लाइंड फेथ म्हणू शकतो. त्यानंतर सिमेंटची जंगले म्हणजेच काय तर कॉन्क्रीट जंगल, जी जंगलं तोडून शहरीकरण होत आहे. तिथे म्हणजे नवीन शहरं गावं नाही म्हणू शकत, शहरं बसवली जात आहेत त्याला म्हणतात सिमेंटची जंगलं. सो ही काय आहेत तर मानवाने निर्माण केलेली आपत्ती म्हणजे संकट आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर देऊ शकता. त्यानंतर आहे पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. आन्सर इन 1-2 सेंटेन्स म्हणजे एका किंवा 2 सेंटेन्समध्ये आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे कर्नागड कुठे वसलेला आहे? म्हणजे कर्नागड कुठे आहे तर उत्तर येणार आहे नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहदी या खेड्यापासून 8-10 किलोमीटर अंतरावरती कर्नागड वसलेला आहे. कुठे आहे तर नागपूर जिल्ह्यापासून नरखेड तालुक्यापासून मोहदी हे एक खेडेगाव आहे आणि त्याच्यापासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती हा कर्नागड जो किल्ला आहे, जो गड आहे तो वसलेला आहे म्हणजेच बसलेला आहे. सेकंड आहे गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? आणि उत्तर येणार आहे घाटाच्या पायथ्याशी लागलेली आग गोपाळने पाहिली आणि हा वनवा विझवावा या हेतूने गाडी थांबवा असे गोपाळ ओरडला. घाटाच्या पायथ्याशी म्हणजे घाटाच्या खालच्या साईडला जी आग लागलेली होती ती काय होती तर वनवा होता आणि वनव्याला काय म्हणतात तर फॉरेस्ट फायर. ते विझवण्याच्या हेतूनं तो त्याचा उद्देश काय होता तर हे आग विझवणं, त्यामुळे तो म्हणतो की गाडी थांबवा. थर्ड आहे गोपाळने आग विझवण्यासाठी काय केलं? मग गोपाळने आग विझवण्यासाठी काय केलं तर उत्तर आहे रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील नदीच्या पाण्याने भरलेला रबरी पाईप गोपाळने आगीच्या दिशेने ओढत आणला आणि बाजूच्या शेताला पाणी चालू होतं आणि तो जो रबरी पाईप होता पाण्याने भरलेला तो घेऊन तो कोणत्या साईडला आला तर आगीच्या साईडला आला जिथे आग लागलेली होती आणि आग विझवण्यासाठी त्याने पाईपमधील पाणी आगीवर फेकले. त्यानंतर फोर्थ नंबर आहे आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? जर समजा आग वेळेत नसती विझली तर काय काय झालं असतं? उत्तर आहे आग वेळेवर विझली नसती तर झाडे झुडपे आगीत जळाली असती. जी काही मोठी झाडं आहेत, जी काही छोटी झाडं झुडपं आहेत ती पण ह्या आगीमध्ये जळून गेली असती आणि तसेच गुरे व गुराखी भाजून निघाले असते आणि जी गुरं राखणारे जे गुराखी होते ते जंगलात जिकडे गेलेले होते ते सुद्धा तिथे काय झाले असते भाजून निघाले असते. त्यानंतर आहे कोण कोणास म्हणाले? पहिला आहे अरे वेड्या ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू असं कोण म्हणतं तर गोपाळचे शिक्षक गोपाळला म्हणतात की ही आग खूप मोठी ना आपण ही विझवू शकत नाही. माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना, माणसं असू दे किंवा जनावरं असू दे त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे असं कोण म्हणतं तर गोपाळ त्या गुराख्याला म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे पण साहेब हे कसं शक्य आहे मला तर हा वेडेपणाच वाटतो. सो हे कोण म्हणतं असं शिक्षक दुसऱ्या गाडीतल्या गृहस्थाला ज्यांनी फायर ब्रिगेडच्या गाड्यांना फोन केला होता त्या माणसाला शिक्षक म्हणतात. त्यानंतर आहे कंसात दिलेला शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. आता प्रत्यक्षदर्शी म्हणजेच काय तर समोर बघणारे. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना अकल्पित होती. अकल्पित म्हणजे ज्याची कल्पना नव्हती, जे कधी इमॅजिन केलं नव्हतं अशी गोष्ट. शेतकऱ्याला भारताचा पोशिंदा म्हणतात. पोशिंदा म्हणजेच पालन पोषण करणारा, सांभाळणारा.
डॅश डॅश काम करणारा विद्यार्थी सर्वांनाच नेहमी आवडतो. कौतुकास्पद म्हणजे चांगलं काम करणारा विद्यार्थी स्टुडंट आहे तो सर्वांनाच आवडतो. त्याच्यानंतर आहे गैर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द पुढे दिलेले आहेत, तर बिन आणि परा हे उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा. आता उपसर्ग कधी लागतात, तर उपसर्ग हे नेहमी मागे लागतात आणि प्रत्यय हे नेहमी अगोदर लागतात. आता इथं गैरपासून गैरहजर, गैरसोय, गैरसमज तयार झालेला आहे, तर बिनपासून काय होणार आहे, बिनधास्त, बिनपगारी, बिनचूक. त्याच्यानंतर परापासून होणार आहे पराकाष्ठा, पराभव आणि परावलंब. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायला दिलेला आहे. तर पहिला काय आहे दिवस, दिवसचा अपोजिट काय येणार आहे रात्र. उतरणचं काय येणार आहे चढण, उतरण म्हणजे स्लोप आणि चढण म्हणजे वरती चढणं. पायथाचं येणार आहे माथा, पायथा म्हणजे गडाचा खालचा भाग आणि माथा म्हणजे वरचा टोक. शहाणपणाचं येणार आहे वेडेपणा, शक्यचं येणार आहे अशक्य. सूर्यास्त, सूर्यास्त म्हणजे सनसेट आणि सूर्योदय म्हणजे सनराईज. त्याच्यानंतर सुरुवातचं येणार आहे शेवट. नंतर आहे लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. विद्यार्थी असेल तर विद्यार्थिनी बनणार आहे, शिक्षक असेल तर शिक्षिका आणि गृहस्थ असेल तर गृहिणी बनणार आहे. त्यानंतर आहे कंसातील शब्द वापरून जोडशब्द पूर्ण करा. आता झाडेचं बनणार आहे झुडपे, माईचं होणार आहे बाप, अधे मध्ये, पाला पाचोळा, गाई वासरे, फेर फटका. त्यानंतर आहे पुढील अधोरेखित शब्दांमधले नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद रिकाम्या चौकटीत भरा. आता नाव म्हणजे काय तर नाउन, सर्वनाम म्हणजेच काय तर प्रोनाउन, विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि क्रियापद म्हणजेच काय तर वर्ब. आता कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे. आता हे काय येणार आहे, कर्णागड काय होणार आहे, नाव होणार आहे. त्याच्यामध्ये सर्वनाम आहे का तर नाही, विशेषण आहे का तर नाही, क्रियापद काय आहे तर आहे. सेकंडवाला आहे ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. आता ह्याच्यामध्ये नाम काय आहे तर ड्रायव्हर आणि गाडी, सर्वनाम काहीच नाहीये. त्याच्यानंतर विशेषण काहीच नाहीये आणि त्याच्यानंतर क्रियापद काय आहे तर वाढवला. थर्ड आहे तो लांब पाईप गोपाळने ओढत आणला. तो काय असणार आहे सर्वनाम, पाईप आणि गोपाळ काय आहे तर नाम आहे, लांब काय आहे तर विशेषण आहे आणि आणला हे क्रियापद होणार आहे. त्याच्यानंतर सर्वांचे चेहरे उजळले होते आणि चेहरे काय होणार आहे तर नाम होणार आहे. त्याच्यानंतर सर्वनाम काय आहे का तर नाही आणि विशेषण पण काही नसणार आहे आणि क्रियापद काय येणार आहे तर होते. त्याच्यानंतर आहे पुढील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय तर ॲडवर्ब फाइंड आउट करायचा आहे. माझे हसणे क्षणोक्षणी वाढत गेले. आता ह्याच्यातलं काय येणार आहे क्षणोक्षणी, हे काय आहे तर क्रियाविशेषण अव्यय. का, कारण ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कालवाचक म्हणजेच टाइम ऑफ ॲडवर्ब सांगितले, म्हणजेच कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. माझं हसणं कधी वाढत होतं तर क्षणोक्षणी. ह्याच्यातून काय कळालेलं आहे तर आपल्याला टाईम, त्या वेळेची माहिती होते आपल्याला, म्हणून एक क्षणोक्षणी कशामध्ये येणार आहे कालवाचक क्रियाविशेषण म्हणजेच टाइम ऑफ ॲडवर्बमध्ये येणार आहे. मंदा लिहिताना नेहमी चुका करत असते. सो नेहमी हे काय असणार आहे आपलं कालवाचक म्हणजेच टाइम. हे कालवाचक क्रियाविशेषणामध्ये नेहमी त्या वेळेचा उल्लेख केलेला असतो. म्हणजे ही क्रिया, हे जे वर्ब आहे, म्हणजे ही जी क्रिया आहे ही कधी झाली, ही ॲक्शन कधी झालेली आहे. आईने आशाला 100दा बजावले, 100दा. सो ह्याच्यामध्ये काय आलेलं आहे तर काउंटिंग आलेली आहे, नंबर्स आलेला आहे, म्हणून हे काय होणार आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. सभोवार दाट झाडी होती, सभोवार, तर हे काय आहे तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे ह्याच्यातून त्या प्लेसचा, त्या जागेची माहिती होते, म्हणून हे काय होणार आहे प्लेस ऑफ ॲडवर्ब. त्याच्यानंतर आहे कंसात दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून पुढील वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश वाहतुकीची साधने कमी होती, कधी तर पूर्वी, अगोदर. मी घटाघटा पाणी प्यायलो. सो घटाघटा हे काय होणार आहे आपलं क्रियाविशेषण अव्यय. मला आई समोरून येताना दिसली आणि सगळीकडे हिरवेगार गवत उगवले होते. सो अशा प्रकारे तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय कंप्लीट करायचं आहे. आणि जर तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय समजलं नसेल तर त्याच्यासाठी जे अव्ययांचे जे व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी मी बनवलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.